ज्या ज्या क्षेत्रात महिलांना प्रावीण्य मिळणं गरजेचं आहे, जिथे संधी कमी होती त्या ठिकाणी जास्त संधी देण्याचं काम नवी मुंबई महापालिकेने केलेलं आहे आणि त्या स्पर्धा होऊन अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये महिलांनी त्याचा सहभाग घेतला, यश मिळवलं आणि भविष्यकाळ त्यांच्यासाठी समानतेचा, खऱ्या पुस्तकातला नाही, खऱ्या अर्थानं जीवनामध्ये समानता मिळण्याकरता प्रयत्न महापालिकेकडून होत आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण, विविध स्पर्धा, पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पालिका उपायुक्त शिरीष आरदवाड, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाणे, शिक्षण विभागाचे उपायुक्त संघरत्ना खिलारे, पालिका उपायुक्त किसनराव पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी घनसोली येथील RN फाउंडेशन यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच योगासन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील लावले होते, ज्याला मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की महिलांना जेथे संधी कमी होती त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे केले जात आहे. तसेच भविष्य काळात देखील महिलांना समानता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या गोष्टीचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. क्रांतिज्योती सावित्रीताई फुले यांची 124वी जयंती महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सन्मान करण्याची या ठिकाणी योजना आखली आणि सर्वार्थानं ज्या ज्या क्षेत्रात महिलांना प्रावीण्य मिळणं गरजेचं आहे, जिथे संधी कमी होती त्या ठिकाणी जास्त संधी देण्याचं काम नवी मुंबई महापालिकेने केलेलं आहे आणि त्या स्पर्धा होऊन अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये महिलांनी त्याचा सहभाग घेतला, यश मिळवलं आणि भविष्यकाळ त्यांच्यासाठी समानतेचा, खऱ्या पुस्तकातला नाही, खऱ्या अर्थानं जीवनामध्ये समानता मिळण्याकरता प्रयत्न महापालिकेकडून होत आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. आजकाल महिलांवर जे अत्याचार वाढत आहेत यावर प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांनी सांगितले की यासाठी समाजाचे सहकार्य हे गरजेचे आहे. समाजाला एकत्र घेऊन जर योजना राबवली तर नक्कीच ती यशस्वी होते असेही ते म्हणाले. समाजाचंच सहकार्य त्याकरता गरजेचं आहे. समाजाला घेऊन जर एखादी कुठलीही योजना जर राबवली तर ती योजना यशस्वी होते. पोलीस यंत्रणा फक्त या सर्व गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही, त्यामध्ये समाजाचं सहभाग पाहिजे, समाज जागृती केली पाहिजे आणि त्या घटकांना काय करावं, कधी करावं, काय खावं, काय प्यावं, कुठं जावं, कुठं जाऊ नये, कुठल्या वातावरणात राहावं याचंसुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्यात व्हायला लागले ही गोष्ट आनंदाची. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.